शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधवांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय। राज्यात शिंदे फडणवीस अजितदादांनी गोंधळ घातलाय। लोकसभेनंतर विधानसभेलाही जनता यांना घरी बसवेल असं भास्कर जाधव म्हणाले। भाजप फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करते असं देखील वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय। लोकसभेला भारतीय जनता पार्टीनं सपाटून मार खाल्ल्यानंतर आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये महायुतीनं मार खाल्ल्यानंतर ते सातत्याने जे सांगतायत की नॅरेटिव्ह सेट केलं गेलं आणि त्यामुळे आमच्या जागा कमी झाल्या। मुळामध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम हे भाजपाच करतो, दुसरं कोणी करत नाहीये। या सर्व बातम्यांसह या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार। आपण पाहताय लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा। ठकठक पासून ठणठण पर्यंत प्रत्येक भांड्याचा साऊंड चेक करता, तोडून मोडून भेंडीचे एक्सपर्ट बनता। फॅमिलीसाठी प्रत्येक लहान गोष्ट टेस्ट करून आणता। मग फिनाइल का नाही? एक्सपर्ट्सने केली आहे टेस्ट आणि लायझॉल 10 पॉप्युलर फिनाइल्सच्या तुलनेत मारते अधिक जर्म्स आणि देते 10 पट उत्तम स्वच्छता। तेव्हा फिनाइल वरील ट्रस्ट दूर करा आणि टेस्टेड लायझॉल आणा। मज्जा नाही, या देशात तुमच्यासारखी पोरं वरांडे उपवत बसणार काही मज्जा नाही। लिथियम बॅटरी निर्मिती प्रकल्प, गुंतवणूक रुपये 25,000 कोटी। मज्जा नाही। इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मिती प्रकल्प 27,200 कोटींची गुंतवणूक। मज्जा नाही। सोलार पीव्ही इलेक्ट्रोलायझर 13,647 कोटी। मज्जा। सेमी कंडक्टर चिप 12,000 कोटी। 2 लाख नोकरीच्या संधी आहेत काका। दोन्ही दावस दौऱ्यात मिळून ना एकूण 5 लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे, ज्यातली 70% गुंतवणूक प्रगती पथावर आहे। लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।